नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण भेटत आहे जे आमचे येलतुराचे रमेश भाऊ खरबळ यांनी हळदीला व्यवस्थित सर्व मनोज फर्टिलायझरच्या माध्यमातून पूर्ण डोस दिले आणि आमचे पवन त्यांना व्यवस्थित वर्षभर सर्व्हिस दिली आणि त्या सर्व्हिसचा मोबदला म्हणून त्यांना हळद पीक खूप चांगलं झालं. तर आपण पहिले त्यांच्याकडनं त्यांचा परिचय ऐकू आणि कशा पद्धतीने हळद झाली ते ऐकू आणि मनोज फर्टिलायझर सोबत ते समाधानी आहेत का ते सुद्धा ऐकू. तर रमेश भाऊ, काय हळदीच्या संदर्भात काय कसं राहिलं तुमची हळद? हळद व्यवस्थित राहिलेली आहे. तुमचे ज्यावेळेस पवन भाऊ आले, व्हिजिट टाकल्या, तुम्ही मार्गदर्शन दिले, त्या पद्धतीनं आम्हाला भरपूर रिझल्ट मिळाला. तरी किती हळद आपल्याला एका एकरात किती होईल? एकरी 40च्या पुढावर टिकणार आहे. हो का? 40च्या समोर, 40च्या पुढे, 40च्या पुढेच लागणार आहे. आणि खर्चाचं काय बरं वाटते तुम्हाला? खर्च खूप जास्त झाला का? नाही, त्यांचं म्हणणं आहे खर्च पण नाही जास्त झाला आणि वेळोवेळी त्यांना जे काय व्यवस्थित डोजेस दिले त्या डोजेसचा त्यांना बऱ्यापैकी फायदा झाला. आणि तुम्हाला काय वाटतं की मनोज फर्टिलायझर सोबत जुटून काय फायदा होतो? 100% विश्वास बसलेला आहे. हां, तेच आम्ही नेहमी सांगतो की बा जेव्हा जे लागते तेव्हा ते दिल्यामुळं हळदीचं उत्पन्न बऱ्यापैकी वाढू शकते. यावर्षी जर विचार केला, प्रत्येक एरियात हळद ही खूप मोठं उत्पन्न घटलेलं आहे, हळदीचं उत्पन्न घटलेलं आहे. परंतु रमेश भाऊला हळदीचं उत्पन्न बऱ्यापैकी होण्याचं सर्वात एकमेव कारण काय आहे की ज्या वेळेला जे लागते ते त्यांना त्या हळदीला दिल्या गेलं, त्यामुळे त्यांना उत्पन्न भेटलं आणि मनोज फर्टिलायझर सोबत जुटून त्यांना तो बेनिफिट झाला. धन्यवाद मनोज जाधव, मनोज फर्टिलायझर. ही माती सोन्याची किमया, शेतकऱ्याच्या कष्टांची माया, प्रत्येक रोपात आशेचा श्वास, भरघोस हळदीचा सुवास. मनोज फर्टिलायझर्स, विश्वास जो वाढवतो उत्पादन. डबल काहीतरी दिलं गेलं, मी सोडलं. म्हणलं 8 दिवसात, मला 8 दिवसात आला पाहिजे. पण मला बिलकुल 8व्या दिवशी हळद हिरवी. आता वेळ बसलाय. 2 क्विंटल हळद वाटतं. हो, ते पण ये बरं का, थोडं ठोकर रे. किलो 5 नाही 6 बसतायला येता. मग हळदीचं हे तुम्हाला ते काढले नाही, एवढं येईल गाळू कुठं. ते साहेबांना फोन केला बा, IPL मला जेवले ते दाखवलं होतं, तिथे पॅकच झाली. अळकून म्हणजे एवढं होतं ना, मोडलं की कटकन येतो. रिंगणच या अंगुठ्यापेक्षा मोठं आहे, पिवळं ते. साहेब म्हणत तिच्यात लोकांचे वरून नाही, त्याच्यात तेवढा गावाचे आतला तेल म्हणजे डायरेक्ट असं त्या शिशीच्या झाकणा एवढा, ते शिशीच्या झाकणा एवढा पिवळा हे तुटला ना, एवढं आळफुल होतं ते. मोडून दाखवलं गेलं ते. जे शेजारी इकडून मतदान तेच ना हळद काढ लागले, ते रोडला आमचीच वारी. आता मी होतो याच आहे तिथं बेनं निवडायला, ते बेनं निवडून दिलं. मला माहीत होतं, बेनं जर टाकली होती. म्हणलं तुमच्या बेड फोडून वर हळद आली नाही, मग यावेळी बेड फोडून आली वर. मग मला पुन्हा म्हणलं जाडी. मला तेव्हाच ओळखू आलं. म्हणलं हे कमी पडेल. तर टायमिंगमध्ये औषधी वापरली, पण टायमिंग सोडून वापरली. मग ते जमत नाही. मी उठलो की आपलं ते सांगितलं का सोडायचं, परवा दिवशी बरं आपलं परवा दिवशी ज्या दिवशी सांगितलं त्या दिवशी तुम्ही सोडलं. हे जर म्हणले परवा दिवशी सोडायचं तर मी उद्या सोडून देत असतो. परवा दिवशी जर पाणी आला तर वाहून जाईल. बरोबर, उघड पोहायची सोडून द्यायचं. बरोबर. त्याला लांबवायचं नाही, त्याच्या आधी घ्यायचं. टायमिंग मध्ये दिलं तुम्ही. टायमिंगच्या आतच घ्यायचं त्याला. बरोबर आहे, बरोबर. खात राह, मी देत राहतो. खर्च नाही लय. खर्चाकून जर म्हणलं नाही, मिनिमम मध्ये लय मस्त बसलं ते. रेकॉर्ड तुटत 9-10 एकर तिकडली. आता यावर्षी मुद्दा मग ते देणं दिलं मी पाहुण्याला. म्हणलं तू लाव. मग यायची 5-6 एकर होती, एका एकरात ती काढायची आणि इकडे लावायची. जाऊ म्हणजे नेमकं कोण्या वारात लावायची, नेल बुडातच याचं काय करायचं, त्याला कोणतं औषध लावून टाकायचं का.
म्हणजे फेरस द्यायचं का सल्फर द्यायचं का काय बोरान द्यायचं का हे द्यायचं आधी टाकून द्यायचं. ते नंतर मग निघलं मग पिवळं व्हायला मग याला भाऊ सल्फर कमी आहे का बोरान कमी आहे मॅग्नेशियम कमी आहे मग ते आधीच सांगा बाबा बरोबर. ते कोंब निघला की टर्कन निघला पाहिजे.